तीन जिल्ह्याला जोडला जाणारा हा राज्य महामार्ग आहे आणि याच राज्य महामार्गाची दयनीय अवस्था मागील अनेक वर्षापासून झालेली दिसत आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरालगत असलेला रेल्वेचा उड्डाण पूल आहे आणि याच उड्डाण पुला परिसरामध्ये आपण पाहू शकता की धुळीचे साम्राज्य देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं असते। ये जा करणाऱ्या नागरिकांना, दुचाकी वाहनांना, स्वारांना या ठिकाणी धुळीचा सामना देखील करावा लागत आहे। पावसाळ्यामध्ये याच रस्त्यावर अनेक अपघात देखील झालेले आहेत, अनेक नागरिकांना दुखापत देखील झालेली आहेत। परंतु वसमत शहराला सुरुवात होत असताना याच घाणीचं साम्राज्य, या ठिकाणी रस्त्याची धूळ म्हणून नागरिकांना अनेक बिमाऱ्यांना देखील सामना करावा लागत आहे। म्हणून जो कोणी संबंधित गुत्तेदार आहे, या गुत्तेदारांनी मनमानी कारभार केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठी कसरत सहन करावी लागत आहे। याकडे लोकप्रतिनिधीचे देखील दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचं देखील दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे। असंख्य या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील उपोषण केलेत, आंदोलन केलेत, भीक मागो आंदोलन करून देखील या प्रशासनाला पैसा दिलेला आहे। परंतु आता ही सध्या जाग या सरकारला येत नसताना आता या रस्त्यावर जो आहे तो वसमत परभणी जाणारा राज्य महामार्ग आहे आणि याच राज्य महामार्गावरील मागील अनेक वर्षभरापासून, साधारणतः 2 वर्षापासून संत गतीने काम चालू असताना नागरिकांना मात्र मोठा याचा त्रास सहन करावा लागत आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे कधी बघणार आहेत आणि हा रस्ता जे आहे ते या नागरिकांना सुरळीत कसा होईल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।